असतील आमचे त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. पामेचा ग्रुप मनोज शेठ फडकर असतील गव्हाणचे आणि त्यानंतर आमचे सन्माननीय महेंद्र शेठ घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस. चला मॅच ऑन 12-19. आता पुन्हा टायमर ऑन आहे, सेट केलाय. आपण या सूचनेकडे लक्ष द्या. अलंकार कोळी टीम गव्हाण गोलंदाजी करेल. विकेट हॅट्रिकसाठी 2000 आकाश देशमुख मनसे उल्वे नोड अध्यक्ष आणि सम्राट देशमुख यांच्या वतीने लगातार 2 षटकारासाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000 आकाश देशमुख. मॅच ऑन. पहिला चेंडू अलंकार कोळी सज्ज होईल. समोर उभा आहे सुशांत मोहिते आणि प्रयास पाटील. प्रयास म्हटला तर फयान वादळ आक्रमकतेसाठी ओळखला जातो. पहिला चेंडू स्क्वेअर लेग कडे आणि आला हा चौकार. यस अंपायर कॉल येतो आमच्याकडे. चेक करूया. टीव्ही अंपायर एक्झॅक्टली तिथे चेक केलं जाईल. मागचा सामना कमालीचा आपण पाहिला MG ट्रॉफी, तो सामना चर्चेमध्ये असेल. आज 6 विकेट घेणारा प्रणय गोलंदाजांना आजच्या रात्रीमध्ये पाहिलं. यस फेअर डिलिव्हरी. जयेश ठाकूर दुतुम 2 षटकं 5 धावा. श्रेयश 2 षटकं 5 धावा आणि 6 विकेट अफलातून. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू फिनिश. जांभूलपाडा संघ बॅटिंग करतोय. सुशांत मोहिते प्रयासनं ती सुरुवात करून दिली. अलंकार कोळी हाफ ट्रॅकर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत बाहेर सीमारेषेच्या भरपूर अंतर आणि हा येतो षटकार. सुंदर संगीत DJ SDC. 12:30 वाजलेत. बघा लगातार 2 षटकार कुणी मारा. शमशेर एअरकूल सर्व्हिस आणि आलेत लगातार 2 षटकार. 500 रुपयाचं प्राइस. शमशेर एअरकूल सर्व्हिस रोकडा. सुजल ते जमा सुद्धा केलेत आणि कॅश आमचे स्पॉन्सर देऊन गेलेत. चौकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्रयास नावाचं तुफान फलंदाज. प्रयास म्हटला तर उत्तुंग कामगिरीसाठी तो ओळखला जातो. फलंदाज नेहमी आक्रमक असतो प्रयास. आणि आता अलंकार कोळीवर हा दबाव असेल. धाकटी जुईला या सीझन मध्ये पहिली बाईक, ती स्वप्नपूर्ती त्याची पाहिली. आणि RPL मध्ये सुद्धा प्रयास एक छान स्टेटमेंट आपण सर्वांनी ऐकलं तिथे. प्रणय विश्वजितचा आदर्श नेहमी त्याच्या डोळ्यासमोर असतो. महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार आणि मोठ्याचा आदर्श घेऊन प्रयासनं अनेक मैदानं गाजवलेत. 2 षटकार. आणखीन एक स्टेडी खेचलाय. ओ थोडं कठीण होतं. जीवन तिथे होते. लॉंग ऑनला धाव घेण्याची तयारी. आता ओ सावरला आता प्रयासनं. प्रयास म्हटला तर तो हटके खेळीसाठी ओळखला जातो. चौकार षटकार षटकार सिंगल धावा बऱ्यापैकी आता वेगाने जमवतात. बॅटिंग टीम शमशेर एअरकूल सर्व्हिस यांच्या वतीनं सलग 2 षटकार कुणी मारा फलंदाजानं आणि त्यांना ही पारितोषिके कॅश प्राइज. अलंकार कोहली ऑन साइडला भिरकवले डीप कडे. नो चान्स. फाईन लेगला आणि मिळतील धावा 4. फटका बनवला. पहिले करणार. क्या बात है.
प्रीत कडू ज्याने जो चेंडू दूरवर गेला आणि तो शोधून आणला म्हणून त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेत. ओ कव्हर कडे आक्रमण करताना सुशांत मोहिते तो सुद्धा थांबत नाही. सलग 2 चौकार. अलंकार कोळी ठरला महागडा आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 25. तर बघा गव्हाण संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही पाहतो युवा नेतृत्व उल्वेन नोडचे अध्यक्ष आकाश देशमुख यांच्या वतीनं 5000. सम्राट देशमुख यांच्याकडून बॅटिंग 2 षटकारासाठी 500. मात्र आकाश देशमुख विकेट हॅट्रिक 5000. दबाव वाढला गव्हाण संघावर. अलंकार कोळी हे षटक 25 धावेचं कमबॅक करावा लागेल. मागचा सामना सुद्धा असाच पाहिला प्रणय जेव्हा जांभिवली संघ मागे पडत होता. त्यांच्या बॅटिंग ऑर्डरने संघाला सावरलं. गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतं ते दाखवून दिलं. जांभिवलीनं आज खुश केलं. जतीन 11 मर्यादित जांभिवली बी संघानं कुणी विचार केला नव्हता का सामना असा रंगल. 6 मध्ये 6 धावा डिपेंड झाल्या आणि 7 चेंडूमध्ये 6 धाव्या. हे इक्वेशन ॲनालिसिस सुद्धा प्रणय आम्हाला माहिती देतोय. आता हा सामना सुद्धा तेवढा महत्त्वाचा आहे दोन्ही संघांना. गोलंदाज होते हर्षद कोंडिलकर जे ऑलराऊंडर आहेत. अलंकार कोळीवर जो दबाव आला ना, आता जर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर कमबॅक होईल. धावसंख्या टोटल 25. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल पुन्हा एकदा प्रयास पाटील. जांभूलपाड्याचा ब्रँड प्रयास मैदानावर खेळतोय कारण MG ट्रॉफी आकर्षक स्पर्धा आहे. सन्मानाची स्पर्धा, भरघोस पारितोषिकांची स्पर्धा. विहान कुंदन भगत प्रत्येक षटकार टीम जांभूलपाड्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांचा संघ इथे खेळते जांभूलपाडा. मात्र एका बाजूला सुशांत मोहिते जसा आक्रमक झाला अगदी त्यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये अलंकारवर चढवलेले हल्ले आपण पाहिले. 2 चेंडूचा सामना त्यांनी केला. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. पंच वॉर्न करतात का डिले करू नका या सूचना आहेत कारण 12:26 मध्यरात्री अजूनही 2 सामने हा सामना सोडून बाकी आहेत आणि एक संघ आपण रोज रात्रीमध्ये क्वालिफाय करतो. सिद्धेश कोळी. वेगवान चेंडू भन्नाट वेगाने जसा डिलिव्हर झाला. कंट्रोल सुद्धा चांगलं आहे सिद्धेश कोळीकडे. वेगावर नियंत्रण सुद्धा असावं लागतं. प्रणय असं म्हटलं जातं का बैलगाडीचा वेग वेगळा असतो, अल्टोचा वेग वेगळा असतो, टाटा पंचचा वेग वेगळा असतो, फेरारीचा वेग वेगळा असतो आणि आता गोलंदाज सिद्धेश तेवढ्याच वेगानं गोलंदाजी करतोय. फलंदाजांना तो चकवतोय. पुन्हा आता स्टंपवर चेंडू ठेवला. फटका खेळण्यासाठी कोणती संधी दिली नाही. सिद्धेश कोळीनं गुड कमबॅक. गोलंदाजी आवडली असेल तर सिद्धेशचं कौतुक झालं पाहिजे. जो दबाव आला होता टीम गव्हाणवर आणि त्या प्रेशरला रिलीफ केला सिद्धेश कोळीनं. मात्र विकेट घ्यावी लागेल. प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅचकडे. अगदी ताज्या क्रमवारीचा आढावा घेतला. 25 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. जी पहिल्या षटकामध्ये मोठी झेप घेतली होती धावसंख्येची तिथे अंकुश लावला सिद्धेश कोळी. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. वाईट लाईनच्या सुद्धा भरपूर बाहेर. नो डाऊट्स वाईट बॉल. सिद्धेश कोळी 3 चेंडूमध्ये धावा दिल्या. 3 धावा धावफलकावरती टोटल 28. सिद्धेश कोळीला आपण पाहतोय. अकाय रुवांश टॉली 11 गव्हाण. ओव्हर नंबर 2 सिद्धेश कोळी. टॉस चेंडू कन्वर्ट केला डीप कडे. क्षेत्र खाली येतोय घणाघाती फटका. जोरकस फटका आणि चौकार. चलनेवाला
सिद्धेश कोहलीची दहशत होती, त्याच्या दहशतीखाली वावरताना फलंदाजांना पाहिलं, मात्र त्यानंतर पुन्हा आक्रमक झाला प्रयास. प्रयासच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार, एकूण धावा दाफलकावरती टोटल 32-32. प्रयास पाटील 6 चेंडूमध्ये 22 वैयक्तिक. ऑन साइडला झेल घेण्यासाठी संधी, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणि संदेशनं चूक केली, हा झेल सोडला. आता इथून पुढे कसा प्रवास असेल प्रयासचा? झेल सोडल्यानंतर आपण पाहतो त्याची किंमत मोजताना अनेक संघांना पाहिलं. प्रयासचा झेल सोडला आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार, एकूण धावा दाफलकावरती टोटल 33 सेकंडवर. सिद्धेश कोहली ओके. बघा सूचना आहेत, सामना सुरू असताना जसं आपले मॅनेजमेंट आहेत, थोडा इमर्जन्सी कॉल होता, आयोजक वर्ग आहेत. यस यस फ्रंट फुटला आले, संधी मिळाली. ओ कॅच, गुड कॅच. क्या बात आहे. डीजेच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा आपण कौतुक करूया. गव्हाण याच पंचक्रोशीतील गव्हाण गाव आपली आगरी कोळी संस्कृती जोपासताना या गावांना पाहिलं आणि गव्हाणच्या मानाच्या पालखीचं आई एकविरा मातेचे सॉन्ग होतं. फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी जो कट रचला होता ना गोलंदाज सिद्धेशनं, त्याला 1 विकेट मिळाली. 2 षटकानंतर एकूण धावा 33, जिथे पहिल्या षटकामध्ये 25 होत्या. समशेर एअरकूल सर्व्हिस आयवा कॅश साठी प्रेक्षकांना सुद्धा आता प्राइज झाले 200 रुपयाचं कॅश प्राइज. या अगोदर सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. आता धावा बॅटिंग टीम करण स्मृती 11 जांभूलपाडा. राऊंड विकेटनं जांभूलपाडा म्हटलं. यस, व्हाईट बॉल. जांभूलपाड्याचे कोळक म्हणून मागील काही वर्ष अपडेटर म्हणून पिंट्या घरत त्यांना पाहिलं. त्यांची सुद्धा उपस्थिती या सामन्याचा आनंद घेत असताना पिंट्या घरत वेलकम आपलं. MG ट्रॉफी. प्रितेश कोळे हा व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकावरती टोटल 34. थर्ड ओव्हर. हो, प्रचंड वेगानं आता समोर प्रयास असताना सुद्धा तो भयानक क्रिकेट दाखवते गोलंदाज प्रितेश कोहली. प्रितेशला कमबॅक पाहिजे. उल्वेन नोड प्रीमियर लीगची स्पर्धा जेव्हा प्रणय असते तेव्हा आपण या खेळाडूंना पाहतो. अलंकार, सिद्धेश, प्रितेश चांगला परफॉर्मन्स तिथे देत असतात. संदेश असतील गव्हाणसाठी खेळताना, आता आहे मात्र उल्वेन नोड UNPL मध्ये सुद्धा खेळताना आपण पाहिलं असेल. जांभूलपाडा अगदी आपण पाहतो सहागाव प्रीमियर लीगची सुद्धा स्पर्धा होणार आहे. याच विभागामध्ये 6 ग्रामपंचायत सुद्धा ऑप्शन प्रणय आम्हाला माहिती देतोय. प्रितेश कोहली ओ तिथे संधी जरूर आहे. फटका फसला. आणखीन एक विकेट. प्रयास नाराज आहेत. हर्षलला त्यांनी सांगितलं काही गरज नव्हती आणि आता दबाव वाढलाय जांभूलपाडा या संघावर. जो कट रचला होता सिद्धेशनं, त्यानंतर आता प्रितेश त्याला यश मिळते.
पुन्हा एकदा मॅचकडे फोकस करूया. प्रयास पाटील एका बाजूनं त्यांनी डाव सांभाळला या सामन्यामध्ये, त्याला खेळायचे. आपली सुप्त क्षमता त्यांनी दाखवली अगदी चांगल्या फटक्यानं. आकाश देशमुख यांचं प्राइज आता इन्क्रीज वाढत चाललंय. मनसेचे आपण पाहतो युवा अध्यक्ष आहेत, युवा नेतृत्व. विकेट हॅट्रिक 7,000. सामन्याचा आनंद घेत असताना सम्राट देशमुख. कमांचे हे समर्थक प्रितेश कोळी. धावसंख्या टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 35-35. राऊंड विकेटनं लाईन भरकटली. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिले, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला आणि प्रयासनं या सामन्याची धुरा त्यांनी सांभाळले. त्याला मैदानावर टिकून राहायचे. हा एक मॅच विनर खेळाडू आहे. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा खेळतो तेव्हा त्याची आक्रमकता आपण पाहतो, ती गुणवत्ता याच्याकडे. आता मैदानावर चांगल्या धावेसाठी थांबवलंय. गुड कमबॅक. मात्र पंचांचा इशारा येतो, तिथे प्रयास आक्रमकतेनं खेळण्याचा त्याचा प्रयत्न तो सुरू ठेवतोय. एका बाजूला बाद झाला सुशांत. प्रयास अजूनही प्रयासचं वैयक्तिक योगदानामध्ये 2 षटकार 2 चौकार. हर्षल बाद झाला. अजिंक्य पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. प्रितेश कोळी. तीन अवांतर चेंडू या ओव्हरमध्ये पाहिले. धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश. चौथा चेंडू हा अवांतर आणि पंचांनी आमच्याकडे इशारा केला. TRS. चला तिसरे पंच. प्रितेश कोळी. चेक करतो आपण टेक्निकल टीम आहे tenniscricket.in. यस, डिसिजन पेंडिंग होता, आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. आतापर्यंत प्रितेशचा हा अवांतर चेंडू. यस, क्लिअरली चेक केलं आपण. ओके, फ्रंट फूट सुद्धा चेक केलं. चला सामना सुरू. आतापर्यंत आपण पाहतोय 4था चेंडू अवांतर प्रितेश. स्ट्रायकर एंडला अजिंक्य सुद्धा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. अलंकार कोळीच्या षटकामध्ये 25 आले आणि त्यानंतर सिद्धेशनं कमबॅक. आता प्रितेशची गोलंदाजी पाहिली. जरी अवांतर चेंडू 4 आले, मात्र मोठे फटके खेळण्यासाठी कोणत्याही संधी तो देत नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 38 धावा आहेत. कमबॅक चांगला राहिला टीम गव्हाण. टॉपेज लागली होती इकडे, मात्र धावत सुटलाय. अंडरआर्म थ्रो थेट यष्ट्यांवर आणि इकडे मात्र फलंदाज बाद. ही फार मोठी सफलता मात्र यावेळेस गवसले. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागेल टीम करण स्मृती 11 जांभूळपाडा टीमला.
DJSDC. बघा DJSDC सर्वांना खुश करताना. प्रितेश कोळी शेवटचा चेंडू असेल. प्रितेश 38. ओ गुड मॉर्निंग प्रितेश. दिशा टप्पा आणि त्याची विभिन्नता अगदी या सुंदर खेळपट्टीवर त्यांनी जी आपली गोलंदाजांची ताकद दाखवली. अवांतर चेंडू जरी आले 4 मात्र त्यानंतर जो त्याचा कमबॅक होता व्हेरी गुड कमबॅक. प्रयासला थोडा तणाव वाढला असेल मैदानावर कारण प्रयासनं जी धमाकेदार सुरुवात करून दिली होती. 25 धावा पहिल्या षटकामध्ये. तर आकाश देशमुख युवा अध्यक्ष उल्वेन नोड महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं इथे आगमन झाले आणि सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 7,000चं कॅश प्राइज आहे. बघा टॉस होणारे इनिंग ब्रेक मध्ये भैरवनाथ दुतुम बी आणि त्यांच्या विरुद्ध जतीन 11 मर्याई जांभिवली बी दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी ना. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. आज सुद्धा एक संघ क्वालिफाय होईल. शेवटचं षटक. दीपराज कोळी शेवटचं षटक. चला मॅच स्पीडअप करा. 12:41. फिल्डिंग टीम गव्हाण नो टीम मीटिंग. सामना आपण सुरू ठेवा. प्रयास हे सलामीला आलाय शेवटपर्यंत. अजूनही तो मैदानावर लढतोय. परिस्थितीची 2 आत करतोय. मात्र परिस्थिती कशी असू द्या प्रयास कधी चलबिचल होत नाही. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण सर्वांनी त्याचा खेळ पाहिलाय. पहिला चेंडू प्रयासनं ऑन दी राईज लॉंग ऑन कडे. ही विकेट सुद्धा हवी होती आणि ती फायनली विकेट मिळाली. आता कौतुक होईल गोलंदाज दीपराज कोळी. क्या बात आहे. DJSDC सर्वांचं मनोरंजन. आणि बघा मध्यरात्री 12 नंतर DJSDCचं हे सुंदर संगीत वेगवेगळे आवाज बहिरा करून टाकेल. काल जर SDCने असे आवाज काढले असते तर आणखीन इम्प्रेस केलं असतं. दीपराज कोळी कमबॅक केलंय आणि आता आपण पाहतोय प्रयासचं वैयक्तिक योगदान होतं. मैदानावर चांगला खेळ त्यांनी दाखवला. 9 चेंडूमध्ये 24. प्रयास हो भन्नाट गोलंदाजी. दीपराज चांगला कमबॅक केला बघा सुरुवातीला. चला तिसरे पंच या लगेच. टीव्ही अंपायर अंपायर यू. पहिल्या षटकामध्ये 25 धावा होत्या आणि त्यानंतर धावा बनवताना बघा किती स्ट्रगल करावा लागतो टीम जांभूलपाड्याला. त्यातील एकट्याने बनवल्या 24. टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग. अंपायर यू चेक करतो आपण. नो बॉल. चला सामना सुरू ठेवा. गव्हाण थोडी फिल्डिंग सेट ठेवा. एकत्रित देऊ नका. दीपराज कोळी पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. त्यानंतर नो बॉल. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि निघालेत तितक्याच वेगानं. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. मनीषला पाहते 2 धावेने धावफलक टोटल.
41. बघा आमचे आयोजक यंबाय मंदार भगत, शुभम करत असतील सुजल ऑन साइडला, आणि इथे प्रयत्न जरूर होता मात्र विकेट. हरिदास म्हात्रे बघा यांचं इथे आगमन झालं, वेलकम. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 7,000 रुपये. मात्र आता चेंडू शिल्लक राहिलेत. टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही. आओ साहेब. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा 41, 5 गडी बाद. एकटा प्रयास खेळला तेव्हा धावा 24 त्याने बनवला. त्यानंतर थोडीशी बॅटिंग लाईनअप मध्ये निराशा पाहायला मिळाली. आता शेवटचे 3 षटकांचा खेळ बाकी. दीपराज कोहली, राजेश ठाकूर दुतुम आणि अंगद पाटील. बघा पुन्हा दबाव निर्माण करतोय गोलंदाज अंगद ठाकूर. यमबाईंच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो या आपण स्टेजवर. हरिदास भाऊ म्हात्रे यांच्या वतीनं जर गमान संघ फायनलला गेला तर आई एकविरा दर्शन कारला पूर्ण खर्च ते करणार आहेत. आता हे नवीन प्राइज आम्ही मागील 1-2 महिन्यापासून पाहतो. संघ जिंकला तर एकविरा ट्रिप. धावसंख्या 41, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू ऑन साइडला, तिकडे फिल्डर आहेत. सिंगल 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न होईल आणि इथे रनआउट. नशीब लागतंय भाव. धावसंख्या आपण पाहतो 42, 42 झाल्या. 43 करायचे. चला टॉस आपण करणार आहोत दोन्ही कॅप्टन, आणि टॉस आपण करणार आहोत लगेचच. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. विनर तर अक्षय भगत आमचे AK कंपनी, त्यांना विनंती करेन या आपण स्टेजवर. 43 करायचे. दोन्ही संघनायक आलेत. तर आकाश देशमुख यांच्या वतीनं जर गव्हाण संघ फायनल मध्ये गेला तर 10,000चं कॅश प्राइज. तर शमशेर अन्सारी, शमशेर एअरकूल सर्व्हिस फास्ट. तर प्रवीण कोळी आणि शिवतेज कोळी गव्हाण यांना आम्ही विनंती करतो का आपण, हरिदास म्हात्रे यांच्या वतीने विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. चला टॉस आपण करतोय. चला आदित्य भगत आपण मंचावर यायचंय. फिल्डिंग लावून घ्या. तर दुतुम आणि जांभिवली बी, दुतुम बी आणि जांभिवली बी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतो. टॉस करतो. शमशेर एअरकूल सर्व्हिस. चला टॉस बघा. टॉस करताना
शेर तुमकडून कॉल आलाय आणि येस जिंकलाय. तुम संघाने डिसिजन सांगायचं इथेच. शेरू तर टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? नो पेंडिंग, इथेच सांगावं लागेल, स्पर्धेचा नियम आहे. फिल्डिंगला संधी आता समोर जांभिवली संघ आहे. या अगोदर कधी खेळलात काय संघाविरुद्ध? नाही, पहिल्यांदाच खेळलात. चुकता आहे, आता नव्या संघाबरोबर खेळायचंय. नाही बोलत तू. तर जांभिवलीचे कॅप्टन, मागचा सामना अगदी पाहण्यासारखा होता, प्रचंड मेहनत केली. आता धुतुंबी विरुद्ध खेळायचे, कशी तयारी या सामन्याची? काय बेस्ट द्यायचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त रन होतील असं प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील आपल्याला. तर समशेर एअरकूल सर्व्हिस यमबाई सांगतात का फास्ट त्यांची सेवा असते एकदम, ज्याप्रमाणे. नक्की धन्यवाद. हे मोडेल पण कधी लाईव्ह वाक्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटकारानं सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर. ऑन साईडला यावेळेस मात्र मिडॉनच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावा करता चौकार. जे जे पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा. लगातार 3 षटकारांसाठी आकाशजी देशमुख यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. लाईव्ह कॅच घेणारा प्रेक्षक यायचे आपण. ओ यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, वाडे शीट, कमाल स्ट्रोक होता. यावेळेस मात्र बॉल जाईल सरळ कव्हर्स बॉन्डलाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. सामना जिंकण्यासाठी पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा आल्यात. कवाण संघ याच विभागामधील एक बलवान संघ ओळखला जातो. पहिल्या मॅच मध्ये अनुज इंटरप्राइजेस जर्मन दापोली संघाला पराभूत केले. या टीमनं अकाय, रुवांश, डॉली, 11 गव्हाण, शुभम गोंधळीला थोडंसं गोंधळवलंय. आता मात्र
कुणाल सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायचं याच इराद्याने मैदानामध्ये बॅटिंग होते. ओ यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून खेळलाय. इनफिल्डच्या वरतून बॉल झाला एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु कदाचित बॉल घेऊनच सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. फलंदाजीला सुरुवात केली आणि यावेळेस आणखीन एक उत्तुंग षटकार. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षामधून कारण पहिल्या 5 बॉलमध्ये 6 4 4 4 6 डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. आणखीन एक दमदार फटका. सरळ स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि कुणाल कोळीनं सगळेच्या सगळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावफलकावर तब्बल 30 धावा. तर सम्राट देशमुख आमचे गव्हाणचे उद्योजक यांच्या वतीनं सलग 2 षटकार 500 रुपयाचं प्राइज होतं आणि हे प्राइज मिळालं कुणाल कोळीला.
कमजोर नाही तो नाही खरं तर आज झेल 22 यांना घ्यायचा होता परंतु निहाल मधीत आले अन्यथा हा झेल घेतला असता. तुतुम संघानं टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. पण फक्त एका धाबीची गरज आहे. हो पाठीमागे बनवलाय हा फटका फाईन लेग कडे. हो अडवलाय त्यामुळे इकडे मात्र सिंगलच रन मिळणार आहे. अन्यथा इकडे 4 मिळाले असत्या तर त्या धावा ऍड झाल्या असत्या परंतु एकच रन मिळेल. कुणाल लांडे सामना मात्र जिंकलाय तो सहज रीतीनं. अक्काय रुवांश डॉली 11 गव्हाण टीमनं दुसरा विजय नोंदवलाय MG ट्रॉफी मधील. हार्दिक अभिनंदन टीम गव्हाण.